प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामध्ये प्रचलित धोरण, त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, निधीसह घोषित होणे. तर हे जे काही विषय आहे, ते मुख्यमंत्र्यांच्या स्वास्थ्यामुळे प्रलंबित आहे आणि ते लवकरच मार्गी लागतील जेव्हा मुख्यमंत्री बरे होतील त्यानंतर. तर याविषयी फुलंब्री जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुलंब्री या ठिकाणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांना विविध शाळांना जाऊन भेटी दिलेल्या होत्या. तर या ठिकाणी काय त्यांनी माहिती दिलेली आहे शिक्षकांच्या प्रश्नांवरती ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामधील जी माहिती अनेक वर्षांपासून, अनेक महिन्यांपासून ही जी प्रक्रिया आहे सुरू आहे बोगस शिक्षक भरती प्रकरणी. तर जवळपास 2 शिक्षक अधिकाऱ्यांकडून 2,61,00,000ची माया जी आहे म्हणजेच जी रिकव्हरी आहे ती होणार आहे आणि ही जी काही सर्व बोगस शिक्षक भरती प्रकरण आहे ते सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. विविध वृत्तपत्रांमध्ये सुद्धा याची अधिकृत माहिती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचाच आधार घेत ही माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर बीड जिल्ह्यात जवळपास 700 शिक्षक बोगस आहे आणि त्याची देखील जी विविध वृत्तपत्रांमध्ये माहिती समोर येत आहे त्याच्या आधारे ही माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम प्रचलित धोरण, त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा निधीसह घोषित होण्यासंदर्भात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांतर्फे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्याचसोबत अघोषित महासंघातर्फे सुद्धा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं. जे अधिवेशन नुकतंच पार पडलं, हिवाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी डिसेंबर 2021 मध्ये. तर त्या ठिकाणी शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी जो प्रश्न सभागृहात लावून धरलेला होता, त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरणाचा, तर या प्रश्नाला अजूनही राखीव ठेवण्यात आलेला आहे, अशी देखील माहिती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिलेली आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री या ठिकाणी ज्या विविध शाळा आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देत होत्या, त्यांचे प्रश्न जाणून घेत होते, विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेत होते. तर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की हे जे प्रश्न आहेत ते आम्ही सभागृहात मांडलेले आहेत आणि हा जो प्रश्न आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री जे आहे ते आजारी होते आणि त्यामुळं हा प्रश्न त्या संदर्भात बैठक जी आहे ती होणार होती, परंतु मुख्यमंत्री आजारी असल्यामुळं त्यांच्या स्वास्थ्यामुळं त्या बैठकी झाल्या नाही आणि लवकरच ते आता बरे झाल्यानंतर त्या संदर्भात देखील लवकर ही आम्ही जो प्रश्न अजूनही लावून धरलेला आहे सभागृहामध्ये त्याविषयी आवाज मागत उठवलेला आहे आणि त्या प्रश्न जो आहे तो अजून सभागृहामध्ये प्रलंबित ठेवलेला आहे आणि त्याविषयी लवकरच मुख्यमंत्री बरे झाल्यानंतर बैठक होईल. शालेय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची लवकरच बैठक होईल आणि त्यानंतर प्रचलित धोरण, त्रुटीपूर्तता, अघोषित शाळेचा प्रश्न जो आहे तो निश्चित मार्गी लागेल. प्रचलित धोरणाचा प्रश्न देखील आम्ही लावून धरलेला आहे आणि तो निश्चित आम्ही सोडवणार आहोत, असं देखील माहिती स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिलेली आहे. त्याचसोबत पुढे बोलताना शिक्षण क्षेत्रातील विविध जे प्रलंबित विषय आहे त्या प्रश्नांविषयी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. त्या प्रश्नांकरिता सुद्धा सर्व शिक्षक आमदारांसह स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे हे देखील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. सभागृहामध्ये सुद्धा ते प्रश्न मांडलेले आहे आणि लवकरात लवकर विविध काही जे हेड आहे, मग त्यामध्ये 33-61 हेड असेल किंवा आणखी इतर हेडला देखील जो कमी निधी होता, तर त्या निधी संदर्भात सुद्धा लवकरच आता पत्रक जे आहे ते निर्गमित होणार आहे. तर विविध शिक्षकांचे जे प्रलंबित, विविध हेडचे जे प्रलंबित पगार होते त्या हेडला लवकरच निधी प्राप्त करून देणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच विद्यार्थ्यांचं लसीकरण जे आहे 15 ते 18 वयोगटातील जे काही विद्यार्थी असणार आहे, तर या सर्व विद्यार्थी आपलेच विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्यांचं देखील लसीकरण आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलेलं आहे. जे काही प्रलंबित असतील त्यांचं सुद्धा लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं, असं देखील विद्यार्थ्यांकरिता आपण हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, असं देखील आवाहन सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, प्राध्यापकांना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वच जे काही प्रलंबित प्रश्न आहे शिक्षण क्षेत्रातील ते आपण लवकरात लवकर मार्गी लावू, असं देखील माहिती त्या ठिकाणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील जे खूप दिवसांपासून गाजत असलेलं जे प्रकरण आहे त्यामध्ये 2 शिक्षक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून जवळपास 47 ते 48 बोगस शिक्षकांची भरती झालेली होती. यामध्ये काही शिक्षक होते, काही क्लर्क होते आणि काही जे आहे
ते शिपाई म्हणून भरती करण्यात आलेली होती. त्यातील एका शिक्षण अधिकाऱ्याकडे जवळपास हे 47 संख्या जी आहे ती शिक्षकांची पाहायला भेटते. त्यांनी ही जी भरती केलेली आहे ती जवळपास 2019 मध्ये ती भरती झालेली होती. 19, 20, 21 अशी आणि त्या शिक्षकांना शिपाई आहे, क्लर्क आहे यांना पगार देखील सुरू झालेला होता आणि या व्यक्तींकडून जवळपास हे 47 व्यक्ती आहे. यांच्याकडून जवळपास 2,61,00,000 आणि वरती अजून काही अमाउंट आहे. एवढी रिकव्हरी जी आहे ती या शिक्षण अधिकाऱ्यांकडून करण्याचं जे आहे पत्र भविष्य निर्वाह निधी पथक यांनी गोंदिया यांनी नागपूरचे जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आहे त्यांना पाठवलेलं आहे. आणि त्याचसोबत दुसरे जे शिक्षण अधिकारी होते त्यांनी एका ज्या उर्दू शाळेमध्ये एका महिला शिक्षिकेला जे आहे त्या ठिकाणी नियुक्त केलेलं होतं. ते देखील बोगस प्रकरण होतं आणि या महिला शिक्षिकेला जवळपास 2000 पासूनची ती रिकव्हरी आहे. 2016 ते 2021 पर्यंतची. तर ती जवळपास 15 लाखाच्या वरती ती अमाउंट आहे. 15 लाखाच्या दरम्यान. तर अशी जे दुसरे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडून या महिला बोगस शिक्षिकेला उर्दू शाळेमध्ये नियुक्ती देण्यात आलेली होती, बोगस नियुक्ती. आणि असे या 2 शिक्षण अधिकाऱ्यांकडून जवळपास ही 2,61,00,000च्या वरती ही रिकव्हरी जी आहे ती काढण्यासंदर्भात गोंदिया जिल्ह्याचं जे भविष्य निर्वाह पथक आहे यांनी डेप्युटी डायरेक्टर नागपूर या ऑफिसला पत्र पाठवलेलं आहे. मात्र ही जी काही सर्व प्रक्रिया आहे ही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी अँटी करप्शन ब्युरो ACB मार्फत करण्यात यावी असं आव्हान जे आहे, असं निवेदन हे स्वतः शिक्षक आमदार नागो गानोर यांनी दिलेलं होतं. मात्र त्यावरती अजून कुठल्याही पद्धतीची कारवाई झाल्याचे चित्र पाहायला मिळत नाही. ही प्रक्रिया जी आहे कारवाईची ती अत्यंत संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे विविध प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारण ही जी प्रक्रिया सुरू आहे कारवाईची यावरती अजून कुठलीही ठोस कारवाई झालेली नाहीये. त्यामध्ये निलंबन देखील झालेलं नाहीये. कुठल्या शिक्षकांवरती अजून कारवाई सुद्धा झालेली नाहीये आणि त्यामुळं यामध्ये काही राजकीय नेत्यांचे देखील हात गुंतलेले आहे की काय असा देखील प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींना, सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे आणि त्यामुळं ही जी काही कारवाई आहे ती कधी होणार याकडे सर्वसामान्य शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. जे अधिकारी आहेत ती प्रामाणिकपणे ही कारवाई करणार का हे देखील येत्या काळामध्ये समजणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा विविध वृत्तपत्रांमध्ये याविषयी माहिती झळकलेली आहे. त्या माहितीच्याच आधारे आपण ही माहिती बघतोय की जवळपास 700 जे शिक्षक आहेत यामध्ये वस्ती शिक्षकांच्या संदर्भात ही माहिती समोर येत आहे. जवळपास 700 वस्ती शिक्षक जे आहेत त्यांच्यामार्फत ही भरती जी आहे ती करण्यात आलेली होती. यामध्ये बऱ्याच शिक्षकांचं डी-एड देखील पूर्ण नाहीये. काही शिक्षकांना TET सुद्धा पात्र नव्हते. तर हे डी-एड पास करून घ्यायचं, TET पास करून घ्यायचं जो काही मोठा दलाल होता, दलालांचं ते जाळं होतं. तर काही दलाल जे असे होते की डी-एड स्वतः करत असतानाच त्यांनी डी-एडच्या विद्यार्थ्यांची CETतील मार्क वाढवण्याचे पराक्रम सुरू केलेले होते डी-एडलाच असताना. 2010 पासून हा पराक्रम जो आहे तो जे काही मोठे दलाल आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेला होता. डी-एड करत असतानाच त्यांनी विविध विद्यार्थ्यांचे TETचे मार्क वाढून CETचे मार्क वाढून आणायचे असा प्रवास सुरू केलेला होता आणि त्याच दलालांचे विविध आरोग्य खात्याची भरती असेल, वेगवेगळ्या ज्या भरत्या सध्या झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा परीक्षा फुटी प्रकरणात हात बरबटलेले आहे. अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. जवळपास 700 वस्ती शिक्षक जे आहे ते या ठिकाणी बोगस खोगीर भरती करण्यात आलेली आहे अशी देखील माहिती त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे या शिक्षकांना जो काही पगार देण्यात आलेला आहे हा पगाराची रिकव्हरी कधी होणार? कारण सर्वसामान्य जनतेच्या खिशातून या बोगस शिक्षकांचा ज्या शिक्षकांना डी-एड सुद्धा नाहीये, TET सुद्धा नाहीये असे शिक्षक त्या ठिकाणी झालेले होते. ते विद्यार्थ्यांना नेमकी काय ज्ञान देणार? त्यांचं कसं भविष्य अंधारमय बनवलेलं असेल हे देखील जी विचार सुद्धा करवत नाहीये सर्वसामान्य जनतेला. सर्वसामान्य जनतेच्या खिशातून हा पैसा गेलेला आहे. त्यामुळे या पैशाचा विनियोग हा चांगलाच झाला पाहिजे. भविष्याच्या जी काही पिढी आहे त्याला चांगलंच शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे आता शिक्षण विभाग असेल, इतर जे काही शासनाचे जे काही विभाग असणार आहे ते कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळताय का त्यांचे देखील हात याच्यामध्ये गुंतलेले आहे, बरबटलेले आहे असा देखील सवाल हा निर्माण होऊ शकतो. कारण
ही जी प्रक्रिया आहे ती अत्यंत संथ गतीने सध्या सुरू असल्याचं चित्र पाहायला भेटतंय. मागच पुणे सेलचे जे काही आयुक्त होते, त्यांनी सांगितलेले होते की जवळपास जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यामध्ये खूप दलाल आहे. मात्र आता यामध्ये काही अटक ज्या आहेत त्या पटपट झालेल्या होत्या सुरुवातीला. मात्र आता त्याचा जो वेग आहे तो खूप आता मंदावल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अजून काही अटक होणार का? हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे.